श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 बसप्पाचे दैन्य हरण केले. प्रत्येक जीवा त्याच्या प्रार्थनानुसार सुखदुःख भोगत असतो. श्री स्वामींची निस्सीम निरपेक्ष भावाने भक्ती केली असता भक्ताचे कल्याण स्वामी सद्गुरू कसे करतात याची हृदयकथा रचनाकारांनी इथे सांगितली आहे. महाराज मंगळवेढ्यात निवास करून असताना ते अधिकाधिक काळ जवळच्या जंगलातच असत. एकदा त्याच गावातील कोणा बसप्पा तेल्याने त्यांना राणा काट्यांच्या चरीवर पहुडलेले पाहिले आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत हे ओळखून तोही त्यांच्या नित्य सहवासात आणि सेवेत राहू लागला. त्याचा भक्तिभाव समर्पण वृत्ती पाहून समर्थाने त्याच्यावर कृपा करायचे ठरवले. एकदा रात्री ते बसप्पाला एका घनदाट जंगलात घेऊन गेले. तिथे त्यास अनेक सर्प दाखवून हवे तेवढे तुझ्या वस्त्रात बांधून घे असे म्हणाले. पण बसप्पा काही ते साप घ्यायला तयार होईना. तेव्हा महाराजाने त्यास आग्रह केला. तेव्हा श्रींच्या आज्ञेचा आदर करीत त्याने एक सर्प वस्त्रात गुंडाळून घेतला. गावात परत येऊन पाहतो तो त्या सर्पाचे एका सुवर्ण लगडीत रूपांतर झालेले. या प्रकारे महाराजांनी आपल्या निजभक्तास दैन्य दूर करून त्यास सुखी केले. श्री स्वामी समर्थ.